कुणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये, राज ठाकरेंचा इशारा. कत्तलखाने आणि मांस विक्री उद्याही चालूच राहणार असा निर्धार. कबूतरखान्यावरही सरकारला खडेबोल. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची तळागाळात ताकद. युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान. मुंबईत इतर पक्षांची ताकद नसल्याचं केलं वक्तव्य. 2014, 19 आणि 24 मध्येही मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे. राज ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप. सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास. मुंबईत आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका. 380 कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाणपूल, स्टाफ क्वार्टरचं उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार. पंधरा ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार. कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण. स्टंट करणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. रस्त्यावर प्रात्यक्षिकं करणाऱ्यांचे टोचले कान. आमदार आशिष देशमुखांकडे रोख होता का, चर्चांना उधाण. पुणे विद्यापीठात कॅरी ऑन संदर्भात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कुलगुरू विरोधात जोरदार घोषणाबाजी. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.